साई संस्कृती वाघोली आणि आयवी नवशक्ती दोन्ही संघाच्या अतिरिक्त खेळाडूंनी कमेंटर बॉक्स जवळ यायचंय. सुरू करूयात समीर आबा भाडळे सोशल फाउंडेशन प्रस्तुत वुमेन्स बॉक्स क्रिकेट लीग 2025. आजच्या या तिसऱ्या टप्प्यातली तिसरी मॅच जी खेळली जाणार आहे साई संस्कृती वाघोली विरुद्ध आयवी नवशक्ती. टॉस जिंकला होता साई संस्कृती वाघोली आणि पहिला निर्णय घेतला तो म्हणजे बॅटिंग करण्याचा. दोन्ही संघाच्या अतिरिक्त खेळाडूंनी लगेचच स्कोरर जवळ यायचंय. बॅटर रेडी, फील्डिंग सेट, अंपायर्स रेडी, लेट्स गो. पहिल्याच बॉलवर एक चांगला स्विंग करून डीप मिड विकेटच्या दिशेने मारलेला हा शॉट जो लगेचच खाता खोलणार आहे ते म्हणजे साई संस्कृती वाघोली यांचं. दीक्षा घेऊन आल्यात पहिली ओव्हर आयवी नवशक्ती यांच्याकडून रजनी आणि अनुपा. साई संस्कृती वाघोलीच्या ओपनिंग बॅटिंग पेअर. अराउंड द विकेटने यांनी बॉलिंगची आपली दिशा चूज केली आहे दीक्षा यांनी. पुन्हा एकदा मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न पण लॉंगॉनने सुंदर असं क्षेत्ररक्षण करत तो शॉट अडवलेला आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल ते म्हणजे साई संस्कृती वाघोलीला. रुचिरे यांचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण लॉंगॉनच्या दिशेला. एका चांगला लाईन मधून टाकलेला हा बॉल जो डॉट स्वरूपाचा हा बॉल दीक्षा यांच्याकडून. पुन्हा एकदा डॉट बॉल. हा बॉल मात्र थोडासा पायात टाकण्याचा प्रयत्न केला होता जिथे शॉट क्रिएट करताना बॅटरला थोडासा कात्री झाली पाहिजे त्यामुळे रजनी या बॉलवर एकही धाव मात्र घेऊ शकल्या नाहीयेत. यावेळी मात्र शफल करून डीप मिड विकेटला मारलाय बॉल आणि 2 रन घेण्याचा प्रयत्न. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. समीर आबा भाडळे सोशल फाउंडेशन प्रस्तुत विमेन्स बॉक्स क्रिकेट लीग 2025 या मेगा इव्हेंटचे मेगा इव्हेंट पार्टनर आहे ते म्हणजे व्हेन्यू पार्टनर भारत ग्लोबल स्कूल, मेडिकल पार्टनर मदरहुड हॉस्पिटल, फॉर्च्यून मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कम्युनिटी पार्टनर WWC वाघोली विमेन्स कम्युनिटी आणि KWO खराडी वाघोली ऑर्गनायझेशन. यावेळी मात्र स्विंग अँड मिस. दीक्षा यांचा अजून एक डॉट बॉल. एक चांगली सुरुवात करून दिली आयवी नवशक्तीच्या ओपनिंग बॉलर दीक्षा यांनी आपल्या टीमसाठी. यावेळी मात्र लॉंगॉनला उभे असलेल्या रुचिरा येत आहेत आपल्या टीमसाठी दुसरी ओव्हर घेऊन आणि या ग्रँड इव्हेंटचे ग्रँड प्रमोशनल पार्टनर्स आहेत ऑफ द क्रिक बी, एज्युकेशनल पार्टनर किड्झी अँड बोरा क्लास, रियालिटी पार्टनर ब्लू स्काय रियालिटी अँड फूड पार्टनर शहाजी टीव्हिश केक्स अँड एलेलिशियस. दुसऱ्या ओव्हरचा हा पहिला बॉल ऑफ साईडच्या दिशेने खेळलेलं चांगलं क्षेत्ररक्षण पण एक धाव सोडण्यात यश मिळाले ते म्हणजे साई संस्कृती वाघोली यांना. या ग्रँड इव्हेंटला मेगा प्राइजेस देखील ठेवलेले ते म्हणजे समीर आबा भाडळे सोशल फाउंडेशन प्रेझेंट्स वुमेन्स बॉक्स क्रिकेट लीग मध्ये. या लीगच्या विजयी टीमला मिळणार ते म्हणजे तब्बल 71,000 रुपयांचं पारितोषिक, दुसऱ्या टीमला असणार 51,000 रुपयांचं पारितोषिक आणि थर्ड प्राइज आहे ते म्हणजे 31,000 रुपयांचं आणि फोर्थ प्लेसला जी कोणती टीम या लीग मध्ये आलेली असेल त्या फोर्थ टीम घेऊन जाणारे प्राइस ते म्हणजे 21,000 रुपयांचं. आजच्या आपल्या लीग मॅचला एक खास उपस्थिती लाभली ते म्हणजे समीर आबा भाडळे सरांची.
माजी उपसरपंच वाघोली आणि इथले एक आदर्श प्रेरणास्थान मानले जाणारे ते म्हणजे समीर सर. महिला क्रिकेटपटूंना मात्र क्रिकेटला चालना देण्यासाठी त्यांनी ही लीग ठेवली आहे आणि या लीग साठी सगळ्या वयोगटातल्या महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. पोस्टरवर जिचं चित्र लावलंय ते म्हणजे स्मृती मानधना. आताच आपण जो महिला विश्वचषक जिंकलोय आपण वर्ल्ड कप, त्या वर्ल्ड कपची व्हाईस कॅप्टन स्मृती मानधना, आपल्या महाराष्ट्राची स्मृती मानधना खूप जणांना इन्स्पायर करते अशी एक पर्सनॅलिटी ती म्हणजे स्मृती मानधना. आणि आपणही कधीतरी जाऊन तिच्यासारखं बॅटिंग करावी, ती मॅच जिंकून द्यावी. तिच्या पद्धतीने इतक्या वर्ष आपल्या भारताचं मान उंचावते अशा पद्धतीने आपणही आपल्या टीमसाठी नाव कमवावं असे स्वप्न घेऊन उतरलेल्या या सगळ्या महिला क्रिकेटपटू त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी समीर आबा भाडेळे सोशल फाउंडेशनने मात्र हे उचललेले एक चांगलं पाऊल. दुसऱ्या ओव्हरचा हा शेवटचा बॉल नेटला स्पर्श करून आल्यामुळे तो बॉल मिड विकेटच्या हातात आणि 1 रन देऊन गेलाय. 2 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावर आहे ते म्हणजे 10 धावा विथ नो लॉस. अजून एकही विकेट गमावली नाहीये साई संस्कृती वाघोली यांनी. पण आयवी नवशक्ती यांनी देखील तितकीच चांगली बॉलिंग केली आहे. 12 बॉल आतापर्यंत त्यांनी टाकलेत पण त्यामध्ये मात्र त्यांनी फक्त आतापर्यंत 10च धावा दिल्या आहेत. तिसरी ओव्हर आयवी नवशक्तीकडून घेऊन आल्या त्या म्हणजे पूनम. मोठे शॉट मारून मोठा स्कोअर करण्याच्या प्रयत्नात तर दिसत आहेत आपल्याला साई संस्कृती वाघोलीच्या बॅटर्स, पण शॉट तितके चांगले कनेक्ट होत नाहीये. ते सीमारेषा पार बॉल आजच्यापर्यंत तरी घालवू नाही शकलेत पण प्रयत्न मात्र पूर्ण आहे. इथे सुंदर असं क्षेत्ररक्षण आयवी नवशक्तीकडून. या लीग मधली या दोन्ही चांगल्या टीम आहेत, स्ट्रॉंग टीम आहेत या दोन्ही टीम, त्यामुळे काटेकी टक्कर. जितकी चांगली बॉलिंग झाली तितकंच चांगला स्टेडी पार्टनरशिप देखील इथे आहे ओपनर्सची. 4 किंवा 6 नाही तरी सुद्धा कंटिन्यू स्ट्राईक रोटेट होताना आपल्याला इथे दिसतोय. 1-2 धावांच्या स्वरूपात इथे रन्स येत आहेत धावफलकावर. बॉल शेवटपर्यंत बघून चांगला पुश केला लेग साइडला आणि 1 रन कमावलाय तो म्हणजे रजनी यांनी. आता मात्र उरले तिसऱ्या ओव्हर मधले शेवटचे 2 बॉल पूनम यांच्याकडून. सुंदर असा शॉट डीप मिड विकेट कडे पण एका धावावर समाधान मानावं लागेल. चांगला फिल्डिंग सेटअप दिसतोय इथे आयवी नवशक्तीकडून, त्यामुळे चांगला बॅकअप देता येतोय त्यांना. त्यांच्या फिल्डर्सना एका मागे एक थांबल्या नाहीये, त्या बरोबर गॅप ठेवून योग्य त्या दिशेने बाहेर थांबल्या आहेत त्या तिथे. फिल्डिंग खूप छान सेट केली आयवी नवशक्तीने. तिसऱ्या ओव्हर नंतर धावसंख्या फलकावर धावा आहे त्या म्हणजे 16 विथ नो लॉस. अजून एकही विकेट काढू नाही शकली आयवी नवशक्ती. साई संस्कृती वाघोली यांची एक स्टेडी आणि फर्म पार्टनरशिप बिल्ड होताना दिसते इथे, ते म्हणजे साई संस्कृती वाघोली यांची. टॉस जिंकून बॅटिंग निर्णय घेतला होता आणि त्या निर्णयाला न्याय देताना ओपनर्स साई संस्कृतीचे यावेळी मात्र स्वतः कीपिंग करत होत्या. त्या आल्यात आता बॉलिंगची जबाबदारी सांभाळायला. ऑफ साइडच्या दिशेने चांगला असा शॉट पण लॉंग ऑफने तो थांबवलाय. सीमा रेषा पार, त्यामुळे अजूनही बॉल घालवू शकले नाहीयेत ओपनर्स. पण आता मात्र 3 ओव्हर संपल्यानंतर उरल्यात त्या फक्त 3 ओव्हर. एका चांगल्या टार्गेटकडे जायचं असेल तर आता मात्र थोडी मोठ्या शॉटची मदत घ्यावी लागेल. गॅप मधून थोडा बॉल मारावा लागेल. सीमा रेषा पार ते 4 ते 6 रन घ्यावे लागतील.
एक स्ट्रॉंग टार्गेट द्यायचं असेल तर, कारण आयव्ही नवशक्तीची सुद्धा बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, तगडी आहे. यावेळी मात्र समोर मारलाय तो म्हणजे षटकार. पण मी त्या रंगेला पटवणार नाही यार. काय काम काय तो आता मात्र गिअर चेंज केलाय थोडासा साई संस्कृतीच्या बॅटर्सने. 6 आणि 4 ची मदत घेत एक चांगलं टार्गेट स्कोरबोर्ड वर आणण्याचा त्यांचा प्रयत्न सक्सेसफुल होताना दिसतोय. एका ओव्हर मध्ये एक 6 आणि बाकी वेळ मात्र स्ट्राईक रोटेट करत एक एक रन घेत राहिलं तरी सुद्धा एक चांगल्या रन रेटने त्या पुढे जात राहू शकतात. चाय भी बना लूँ, तैयार भी हो जाऊँ. मैंने कहा मेरा मैच दिखा दो तो दिखाए तक नहीं. नो केयर फॉर बाइक. यावेळी मात्र आलाय तो म्हणजे नो बॉल, म्हणजेच पुढच्या बॉलवर येणार ती म्हणजे फ्री हिट, फ्री लायसन्स टू स्विंग द बॅट. म्हणजे यावेळी सुद्धा आता एक 6 आणि 4 मारण्यासाठी तो फ्रीली केला जाणारा प्रयत्न. आउट होण्याची कोणतीही भीती नाहीये, कोणताही लॉस इथे नसणारे, शिवाय रनआउट. नो बॉलवर तुम्ही रनआउट नाही होऊ शकत, कारण ती त्याच पद्धतीची विकेट फक्त ग्राह्य धरली जाते फ्री हिटवर. धावसंख्या फलकावर धावा आहेत 26 आणि अजूनही चौथ्या ओव्हरचे 3 बॉल बाकी आहेत. पण यावेळी मात्र फ्री हिट फेस करतायत अनुपया. पण फ्री हिट जितक्या चांगल्या रन्स मध्ये कन्वर्ट करू शकल्या नाहीयेत. मारायचं होतं लेग साइडला, पण टॉपेच लागून तो कव्हर्सच्या शेजारून बॉल निघून गेला. रजनी आणि अनुपा एक फर्म पार्टनरशिप आपल्या टीम साठी. रजनी खेळतात ते म्हणजे 12 बॉल 10 रन्सवर आणि अनुपा खेळतात त्या म्हणजे 11 बॉल 15 रन्सवर. पुन्हा एक मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न, पण नेटला स्पर्श करून बॉल मात्र मिड विकेटच्या हातात. आणि आता चौथ्या ओव्हरच्या शेवटी धावसंख्या फलकावर धावा आहेत 29. 4 overs 29 रन्स विथ नो लॉस. उत्कृष्ट अशी पार्टनरशिप, एक सलामी बल्लेबाजी आपण ज्याला म्हणतो. जास्तीत जास्त ओव्हर ओपनर्स कडून आपल्या टीमला एक फर्म पार्टनरशिप मिळवून देणं आणि टाइम टू टाइम ते गिअर चेंज करून 4-6 मारत राहणं, अशी एक चांगली पार्टनरशिप इथे बिल्ड होताना दिसते साई संस्कृती वाघोली यांच्याकडून. 60+ टार्गेट घेऊन आलो आहोत आम्ही आज, असं कॅप्टनने मात्र टॉसच्या वेळी सांगितलं होतं, टॉस टाइम मध्ये. इथे मात्र एक सुंदर शॉट आणि हा चौकार. पाचवी ओव्हर घेऊन आल्या त्या म्हणजे आयव्ही नवशक्तीच्या शलाका यांच्या 5व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर लॉंग ऑनच्या दिशेला मारलेली एक सुंदर अशी बाउंड्री. पण इथे दुसऱ्या बॉलवर मात्र एका धाव्यावर समाधान मानावं लागेल साई संस्कृती वाघोली यांना. पुन्हा एकदा चांगला शॉट जो फिल्डर कडून फंबल झाला, मिस झालाय तिथे, कम्प्लिटली मिसफील्ड झाल्यामुळे रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुंदर प्रकारे आता हे ओपनर्स कम्प्लीट सेट झाले. त्यामुळे 1च्या ऐवजी ते दुसरा धाव कन्वर्ट करायला विचार नाही करणार, लगेचच 1 ऐवजी ते 2 रन घेऊन टाकलेत. आणि आता धावसंख्या फलकावर मात्र धावा आहेत 36. म्हणजे इथून येणारा पुढचा प्रत्येक रन हा त्यांच्यासाठी फायद्यासाठी ठरणार आहे, एक ऍडव्हान्टेज ठरणार आहे. आणि त्यांना टार्गेट जवळ मात्र पोहोचायचं असेल 60+ तर मात्र थोडा गिअर चेंज करावा लागणार आहे रजनी आणि अनुपा यांना. क्लीन फील्ड केला होता, पण थ्रो मात्र टायमिंग वर न आल्यामुळे रजनी सेफ आहेत क्रीज मध्ये.
5व्या ओव्हरचा हा शेवटचा बॉल शलाका यांचा, ज्या फेस करतील अनुपा. मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न, पण एका धावेवर समाधान मानावा लागेल. बॉल नेटला धडकल्यामुळे ते 4 रन, सीमारेषा बाहेर बॉल 6 रनांसाठी काही कन्वर्ट करता येत नाहीये, पण प्रयत्न करत राहिलं तर नक्कीच एक चांगला स्कोर बिल्ड होऊ शकतो. 5 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावर आहे ते म्हणजे 38 रन. 5 overs 38 runs विथ नो लॉस. आयव्ही नवशक्तीची या इनिंग वर मात्र एकच चांगली पकड असं म्हणता येईल, कारण या इनिंगच्या शेवटच्या ओव्हर मध्ये आपण पोहोचलेलो आहोत, पण स्कोर मात्र 38 वरच आहे अजून सुद्धा. यावेळी मात्र अंपायरचं बोट आकाशाकडे आणि मेदी ते म्हणजे पहिली वहिली विकेट आयव्ही नवशक्तीला. यानंतर आजच्या दिवसातली 4थी मॅच खेळली जाणार आहे, ती म्हणजे कांचनपुरम विक्ट्री विरुद्ध लेडी स्ट्रायकर्स. दोन्ही संघांच्या संघनायिकांना मी विनंती करेन की त्यांनी टॉस साठी मैदानावर हजर राहायचे. ही इनिंग संपल्यावर लगेचच. आता मात्र उरले ते म्हणजे या इनिंग मधले शेवटचे 2 बॉल, ज्यावर जास्तीत जास्त रन्स कमावण्याची प्रयत्न नक्की असणार आहे. अनुपा यांचा ओपनर अनुपा या खेळतात, त्या म्हणजे 16 बॉल 23 रन, पण इथे गमावली ती म्हणजे अनुपा यांनी विकेट. रागाचा प्रश्न नाहीये, तसंच असतं. धनश्री यांचा पहिल्या इनिंग मध्ये हा 6व्या ओव्हर मधला शेवटचा बॉल, जो फेस करणार आहेत पूजा सिंग. आणि या शेवटच्या बॉलवर 1 धाव घेण्यात यश मिळाले साई संस्कृती वाघोले आणि 6 overs 41 runs fall of 2 wickets. Target will be 42 runs for IV Navashakti.